पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। ऊस बिल थकबाकीवरून रयत क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकबाकी प्रलंबित असल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश देवकर यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला निवेदन देत तात्काळ थकबाकी अदा करण्याची मागणी केली आहे। नियमानुसार 15 दिवसात ऊस बिल देणे अपेक्षित असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिलाचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांचीही देणीही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान 20 एप्रिल पर्यंत थकबाकी न दिल्यास कारखाना परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। ऊस उत्पादक सभासदांचे 31 जानेवारी अखेरपर्यंत केन पेमेंट येत्या 16 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे। ऊस उत्पादक सभासदांचे 31 जानेवारी अखेरपर्यंतचे केन पेमेंट येत्या 16 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जानेवारी नंतर गाळपास आलेल्या ऊसाचे बिल तसेच ऊस तोडणी धारकांचे मस्टर निहाय बिले 25 एप्रिल पर्यंत जमा केली जाणार आहेत। तसेच 30 एप्रिल अखेर सर्व थकबाकीची देयके पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील। रणजित तावरे, जनरल मॅनेजर, ओमकार ग्रुप, युनिट क्रमांक 11। आज आम्ही कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर लिमिटेड यांचे जनरल मॅनेजर यांना तावरे साहेब यांना शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी त्याचप्रमाणे तोडणी वाहतूकदार ठेकेदारांचे बिला संदर्भात व कामगारांचे थकलेले पगार मिळावेत या संदर्भातले निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। त्यांना ते निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं जर आम्हाला हे 20 तारखेच्या आत पैसे मिळाले नाहीत तर 20 तारखेला कारखान्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यामध्ये दिलेला आहे। आणि या निवेदनाच्या प्रती आम्ही आता माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी इंदापूर यांना देखील देणार आहोत। एमडी साहेबांनी तुम्हाला 20 तारखेचा शब्द दिला आहे? शब्द कारण बराच वेळा शब्द दिलं गेलं परंतु त्याचा प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाही तोपर्यंत यांचा दिलेला शब्द असेल ते खरा मानता येणार नाही। जवळजवळ 1 जानेवारी 2026 पासून कारखाना बंद होईपर्यंत जे ऊसाचं बिल राहिलेलं आहे त्याचप्रमाणे तोडणी वाहतूकदार ठेकेदार आहेत त्यांना फक्त एक मस्टरचं बिल म्हणजे एक 17 दिवसाचं बिल मिळालेलं आहे। त्यांचं सुद्धा बाकीचे सगळी तोडणी वाहतूक बिल व मोठ्या प्रमाणात कमिशन त्यांना मिळतं ते देखील अद्यापपर्यंत त्यांना मिळालेलं नाही। त्याचप्रमाणे कामगारांचे सुद्धा पगार मला वाटतं काहीतरी 4थ्या महिन्यापर्यंत पगार आता थकलेले आहेत अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळते। त्यांचे सुद्धा पगार ते मिळाले पाहिजेत। हे म्हणजे सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हा कारखानदारी चालवायची असेल तर ऊस उत्पादक शेतकरी असेल, तोडणी वाहतूकदार असेल, त्याचप्रमाणे कामगार असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन कारखाना प्रशासनाने खरं तर चालायला पाहिजे। परंतु आम्हाला वाटलं की आता आपला कारखाना सहयोग तत्वावर चालवायला दिल्यानंतर आम्हाला चांगला न्याय मिळेल किंवा ऊसाची बिलं वेळेत मिळतील, भाव चांगला मिळेल, परंतु तसं काय होताना दिसत नाही। त्यामुळे आम्हाला हा पवित्र आता घ्यावा लागलेला आहे। 20 एप्रिल पर्यंतच दिलं का पुढची 20? नाही, 20 एप्रिलचीच आम्ही मुदत दिलेली आहे, पुढची 20 नाही। आणि जर 20 एप्रिलला नाही दिलं तर पुढची काय दिशा आहे? 20 एप्रिल पर्यंत ऊसाची बिलं किंवा वाहतूकदारांना पेमेंट दिलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या कारखाना स्थळावरती केलं जाईल। त्यामध्ये आंदोलन काय करायचंय याबाबतची दिशा, कारण आम्ही शेतकरी चळवळीत काम करणारी सगळी माणसं किंवा शेतकऱ्याला कसं प्रकारचं आंदोलन करावं लागेल की जेणेकरून आमचं पैसे इथं वसूल झालं पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार असं आंदोलन नक्कीच करण्याची वेळ आली तर ते करणार आम्ही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, ऊस आमच्या गामाचा नाही कुणाच्या बापाचा, ऊसाचं बिल मिळालंच पाहिजे, ऊसाचं बिल मिळालंच पाहिजे। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे प्रतिनिधी शिवाजी पवार।